लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की सध्या जीवावरती घरातले सगळे सदस्य नाराज आहेत, जीवाबरोबर कोणी बोलत नाही आहे। तर पार्थसुद्धा काव्यावरती नाराज आहे, कारण काव्या हिला सगळं काही माहीत असताना तिने पार्थला काहीही सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे आता पार्थने सुद्धा काव्याबरोबर अबोला धरलेला आहे आणि तो तिच्याशी आता एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे। आता या गोष्टीमुळे काव्या ही पार्थला म्हणत असते, हे बघा देशमुख, मला मान्य आहे की मी तुम्हाला काही सांगितलं नाही, पण मी खरंच तुमची शपथ घेऊन सांगते, खोटं बोलत नाही आहे हो। मी जाणून बुजून तुमच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवलेल्या नाही आहेत। अहो का लपवू मी जाणून बुजून तुमच्यापासून सगळं काही? सांगा ना। मला ज्यावेळेस कळलं ना त्यावेळेस तुम्हाला सांगावं असा विचारही माझ्या मनात येऊन गेला होता, पण तोपर्यंत जीवाने सर्व काही नॉर्मलाइज केलं होतं। मी ताईला हेही विचारलं की जीवाने एवढे पैसे ताई कुठनं मॅनेज केले, काय केलं, पण ताईला सुद्धा माहीत नव्हतं काहीच। मग मी तुम्हाला काय सांगणार होते अर्धवट माहिती? त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, जर वेळेवर कदाचित तुम्ही मला आनंद निवास जीवाने विकत घेतलं हे सांगितलं असतं तर जीवाने हे सगळा पैसा कुठून उभा केला, काय केलं काय नाही केलं, या सर्व गोष्टी मी ताबडतोब छडा लावला असता। पण तुम्ही मला सांगितलं नाही। जर सांगितलं असतं ना तर आज हे सगळं घडलं नसतं। तुम्ही मला सांगितलं नाही याचा एकच अर्थ होतो आणि तो म्हणजे मी कुठंतरी विश्वासात कमी पडतोय। एवढं बोलून पार्थ आता काव्याला म्हणतो, काव्या प्लीज, हे बघा मला आता पुन्हा त्याच विषयावर बोलायचं नाही आहे, कारण कितीही भरडलं ना तरी शेवटी तेच पडणार आहे आणि उगाच मला आताच घडलेल्या गोष्टी पुन्हा उगाळायच्या नाही आहेत। तुम्हाला वाटलं नाही ना माझ्याशी बोलावं, मला सांगावं, काही हरकत नाही, ठीक आहे। फक्त पुढच्या वेळेपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी उद्या तुम्हाला काही मोठी गोष्ट सांगायची विसरलो किंवा सांगितली नाही जाणून बुजून तर तेव्हा मात्र मला दोष देऊ नका। काव्य म्हणते, देशमुख असं कसं बोलू शकता तुम्ही जर एखादी गोष्ट मला सांगितली नाहीत ना तर ती आता तुम्ही माझ्यापासून लपवाल म्हणून सांगणार नाही। त्यावर पार्थ म्हणतो, मग का नाही लपवायची मी तुमच्यापासून कोणती गोष्ट? सांगा ना, तुम्ही माझ्यापासून किती गोष्टी लपवता काव्या? का वागला तसं माझ्याबरोबर? त्यावर काव्य म्हणत असते, देशमुख, मी ठरवून जाणून बुजून मुद्दामून असं काही केलेलं नव्हतं। मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं खरंच, पण वेळच उरला नाही की मी सगळं तुम्हाला सांगू। खरंच मी खरं बोलते, मी का खोटं बोलू तुमच्याबरोबर देशमुख? पण पार्थ मात्र काव्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो। आता मात्र काव्याला कळत नसतं की आपण ह्या अशा कंडिशनमध्ये काय करायचं, कसा या सगळ्यातनं मध्यमार्ग साधायचा आणि कसं पार्थला समजावायचं। पार्थ काव्याला स्पष्टपणे सांगून टाकतो की हे बघा काव्या, मला तुमच्याशी अजिबातच बोलायचं नाही आहे। आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख तुम्ही इतके हट्टी का आहात? मी तुम्हाला एवढं समजावून सांगते, एवढं पोटतिडकीने सांगते की माझ्याजवळ पर्याय नव्हता, मला माहीत नव्हत्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही। जर मला माहीत असतं की जीवाने तुमच्या आजीच्या हाराचं असं काहीतरी केलं आहे तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, हार विकण्याचा प्रश्नच येत नाही आहे इथे, तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रश्न येतो। तुम्हाला आनंद निवास निलाम होणार आहे ही गोष्ट माहिती झाली, मग ती गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितलीत? जर हे मला सांगितलं असतं ना तर मी काहीतरी मार्ग सांगितलं असतं जीवाला, कदाचित मी आनंद निवास सोडवायला त्याची मदत केली असती। त्यावर काव्या म्हणते, अहो पण मला सुद्धा हे सगळं खूप उशिरा कळलं। मी नंदिनी ताईला कॉल करत होते पण नंदिनी ताईने फोन उचलले नाही, नंतरचा एक फोन उचलला पण तिने घाई गडबडीत मला उत्तर दिलं की काव्या मी थोडी बिझी आहे, तुला नंतर कॉल करते। त्याच्यानंतर मग मी नंदिनी ताईची वाट बघत घरामध्ये बसून राहिले। जेव्हा नंदिनी ताईने मला पुन्हा फोन केला तेव्हा नंदिनी ताई आनंदात होती आणि तिने मला सांगितलं की जीवाने आनंद निवास खरेदी केलेला आहे, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे। जर सगळं काही व्यवस्थित झालं आहे असं माझी ताईच मला समोरून सांगते तर मग मी तुम्हाला काय सांगणं अपेक्षित होतं, बोला ना। त्यावर पार्थ म्हणत असतो की तुम्ही तुमच्या ताईला विचारलंत हे एवढे सगळे पैसे कुठून आले, काय झालं, विचारलंत? त्यावर काव्या म्हणते, देशमुख, हो विचारलं होतं मी। तर आता इकडे जीवा हा एकटाच बसलेला असतो आणि जीवाला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो। विक्रम काकांनी त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आजच्या नंतर तू आपल्या ऑफिसमध्ये आपलं ऑफिस म्हणून काम नाही करायचं, तर तू ऑफिसमध्ये एक साधा एम्प्लॉई म्हणून काम करायचं। इतर मुलांना ज्याप्रमाणे पगार मिळतो त्याचप्रमाणे आपल्याच ऑफिसमध्ये काम करण्याचे तुला पैसे दिले जातील आणि तू मान मोडेपर्यंत ज्याप्रमाणे एक सर्वसामान्य मुलगा ऑफिसमध्ये राबतो, कष्ट करतो ना पैसे
कमावण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी. त्याचप्रमाणे तूसुद्धा कष्ट करायचे, पैसे मिळवायचे. आता खरं तर जीवाला वाईट या गोष्टीचं नसतं वाटलेलं की विक्रम काकांनी त्याला काबाड कष्ट करायला लावलेले असतात. तो आता म्हणत असतो की नंदिनीसाठी मी काही करू शकतो, काबाड कष्टांचा प्रश्न येतोच कुठे. मला फक्त दुःख या गोष्टीचं वाटतंय की माझ्या अडचणीच्या वेळी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांनी माझा हात सोडला आहे. पार्थदादाने सुद्धा मला तो किती रागात आहे हे सांगून टाकलं आहे. नंदिनीने तर मला काही न बोलता शांत राहणं पसंत केलं, कारण ती खूप दुखावली गेली आहे माझ्यापासून. मी गोष्टी लपवल्या तिच्यापासून म्हणून. आणि बाबा तर आणि आई तर बोलायलाच नको त्यांच्याबद्दल. आता अर्थात त्यांचं चिडणं तर स्वाभाविक आहेच, कारण खरोखर मी आजीचा हार विकला आहे. बाबांच्या आईचा हार बाबांसाठी खूप महत्त्वाचा होता हे मला मान्य आहे. पण आता मी जे झालं आहे ते सुधारू तर शकत नाही. पण काय करू आता मी, हे सगळ्यातून कसा मार्ग काढू, असा सगळा विचार आता तो करत असतो. इतक्यात आता पार्थ काव्याला सांगून टाकतो की मला थोडा वेळ एकटं सोडा, प्लीज खोलीतनं बाहेर जा. मग काव्य आता खोलीतनं बाहेर आलेली असते आणि तिची नजर आता एकटाच जिन्यावर बसलेल्या जीवावर पडते. काव्य विचार करते की जे काही घडून गेलं आहे त्यामुळे जीवासुद्धा पूर्णपणे खचून गेला आहे. जीवाला आधाराची गरज आहे आणि आपण सध्या त्याला तो आधार दिला पाहिजे. जरी आता आपल्यामध्ये काहीही उरलेलं नसलं तरी काही काळी आपण एकमेकाच्या खूप जवळ होतो. आणि जीवा ह्या अशा गोष्टींमध्ये जेव्हा त्याची फॅमिली त्याच्यापासून दूर जाते किंवा तो त्याच्या फॅमिलीमुळे हर्ट होतो तेव्हा खूपच जास्त नर्वस होतो. ही गोष्ट काव्याला माहीत आहे. त्यामुळे काव्य आता जीवाच्या जवळ येऊन बसते आणि जीवाला म्हणत असते, जीवा हे बघ, तू आजीचा हार विकलास. त्यावर जीवा म्हणतो, हे बघ काव्या प्लीज. त्यावर काव्य म्हणते, जीवा मी काय म्हणते ते एकदा पूर्ण ऐकून घे. तू आजीचा हार विकलास हे खरोखर तू खूप चुकीचं केलं आहेस. एकदा तू घरातल्या सगळ्या मोठ्यांबरोबर चर्चा करायला हवी होतीस, पण तू ताईचा आनंद निवास तिला परत मिळवून दिलंस. ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या चेहऱ्यावरचं सुख, समाधान सगळं तिला परत मिळवून दिलंस. त्यामुळे तू केलेली चूक फारशी मोठी आहे असं मला वाटत नाही. पण घरातले सगळे तुझ्यावरती रागवणं स्वाभाविक आहे. थोडा प्रॅक्टिकली विचार कर, इमोशन्सना बाजूला ठेव आणि बघ, घरातल्या सगळ्यांचा राग बरोबर आहे, पण आता एकदा का तू ऑफिसला जायला लागलास, रोज काम करायला लागलास, मेहनत करायला लागलास की आपोआप हळूहळू सगळ्यांचा तुझ्यावरचा राग निघून जाईल. मालिनी काकू, विक्रम काका अरे फार काळ नाही राग धरून राहू शकत तुझ्यावर. त्यांचा राग म्हणजे दह्यावरचं लोणी आहे. त्यांचा राग आपोआप निघूनही जाईल तुझ्यावरचा, ते सुद्धा लोण्यासारखा. आणि राहिला प्रश्न, त्यावर जीवा म्हणतो, काव्या तुला हे सगळं जितकं सोपं वाटतं तितकं नाही आहे. काव्या म्हणते, अरे पण जीवाला तर सोप्या गोष्टी कधी करायला आवडतच नाही. मग आता कुठे जाऊन जीवामध्ये जरा बळ आलेलं असतं आणि जीवा काव्याला म्हणतो, काव्या खरंच थँक्यू सो मच. आज तुझ्या या शब्दांची, तुझ्या या आधाराची मला खरोखर खूप गरज होती. तू आज जे काही बोलली आहेस ना ते खरंच मला पटलं आहे आणि मनापासून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करेन आणि आता मी पुन्हा खचून नाही जाणार. मग एवढं बोलून जीवा तिकडनं उठून जातो. त्याबरोबर काव्या ही विचार करू लागते, जीवाला तर समजावलं, त्याला तर पटवून दिलं, पण आता पार्थचं काय करू? देशमुखांना कसं समजावू की मी त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी मुद्दाम जाणून बुजून ठरवून लपवलेल्या नाही आहेत. त्याबरोबर इकडे नंदिनी हिच्याबरोबर मालिनी काकू खूपच जास्त वाईट वागायला लागलेले असतात. नंदिनीला त्या म्हणजे गृहीत धरत नसतात, तिच्याशी वाईट बोलत असतात, वाईट वागवत असतात नंदिनीला. आणि नंदिनीला या सर्व गोष्टींचा खूपच जास्त त्रास होत असतो. पण गप्प राहण्यावाचून नंदिनीकडे सुद्धा काही पर्याय नसतो, कारण मालिनी काकूंना दुखावणं हे तिलासुद्धा म्हणजे आवडत नसतं. काय करावं नंदिनीला काहीच सुचत नसतं. पण यावेळी आता नंदिनीसुद्धा मनाजवळ पक्क ठरवते की आपण धीर हारायचा नाही, खंबीरपणे जीवाच्या बरोबर उभं राहायचं आणि जीवांना साथ द्यायची आणि या सगळ्यातनं मार्ग काढायचा. हळूहळू घरातल्या सगळ्यांचे मूड पुन्हा पूर्वीसारखे होतील. तर इकडे आता काव्या ही विचार करत असते, देशमुखांना कसं समजावू, देशमुखांशी कसं बोलू. पार्थने याआधी युग जेव्हा त्यांच्याशी खोटं बोलला होता, वाईट वागला होता, तेव्हासुद्धा मला सांगितलं होतं की त्यांना खोटं बोलण्याची चीड आहे. मग काव्या पुन्हा खोलीत आलेली असते. तर पार्थ काव्याला म्हणत असतो, हे बघा काव्या, जर पुन्हा तुम्ही माझी समजूत काढायला आला असाल, पुन्हा मला तुमची चूक नाही आहे हे सांगायला आला असाल, तर प्लीज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. तुम्ही आत्ता इकडनं गेलात तर ते तुमच्यासाठीही चांगलं राहील आणि माझ्यासाठी नाही. कारण काय आहे ना,
सध्या कोणाचं काही ऐकून घेण्याची मनस्थिती माझी उरलेली नाही आहे. आजपर्यंत घरातला मोठा मुलगा आहे म्हणून मी प्रत्येक गोष्ट सॅक्रिफाईस केलेली आहे. प्रत्येक वेळी मी समजून घेतलेलंच आहे. पण आता गोष्ट फक्त समजून घेण्याची नाही आहे, तर गोष्ट ही माझ्याच बायकोने माझ्याशी खोटं बोलून माझा विश्वासघात करण्याची आहे. काव्य, तुम्हाला कळतं आहे, अहो मी वसुहत्याला मागे एकदा ठणकावून सांगितलं होतं, माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे, काव्य माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. पण तुम्ही आज माझा विश्वास खोटा ठरवला आहे. तर दुसरीकडे विक्रम काका हे स्वतःला त्रास करून घेत असतात. त्यांना घडून गेलेल्या गोष्टी सतत आठवत असतात. जीवाला त्यांनी ठामपणे सांगून टाकलेलं असतं की आजच्या नंतर तू पुन्हा कधीच माझ्याबरोबर आपल्या ऑफिसबद्दल मालक म्हणून बोलायला यायचं नाहीस, तर फक्त कामगार म्हणून राबायचं, ते सुद्धा मान मोडेपर्यंत. पार्थ म्हणत होता की बाबा, अहो आपण पुन्हा आजीचा नेकलेस सोडवून घेऊया ना. त्यावर पार्थना बाबांनी सांगितलं होतं की तुला काय वाटतं, मी गेलो नसेन का तिथे नेकलेसची परत चौकशी करायला. नेकलेस तो दुसऱ्या एका माणसाने खरेदीसुद्धा केला आणि तो परदेशात तो नेकलेस घेऊनही गेला. सांग, आता आपण तो नेकलेस कुठून आणणार आहोत? आपल्याला काय माहिती तो नेकलेस कुठल्या देशात गेला आहे, त्या नेकलेसला कोणत्या माणसाने खरेदी केला आहे. आता आपण हे स्वप्नसुद्धा बघायला नको की तो नेकलेस आपल्याला परत मिळेल. त्याबरोबर मालिनी काकू आता म्हणायला लागतात, अहो ऐका ना माझं, तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेताय. हे बघा, मला मान्य आहे, जे घडलं ते खरोखर खूप चुकीचं आणि वाईट घडलं. जीवाने असं वागायला नको होतं, पण आता तरीही तुम्ही स्वतःला हा असा त्रास करून घेणं बरोबर नाही आहे. यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर मलासुद्धा खूप त्रास होतो आहे. प्लीज, मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडते, पदर पसरते, पण आता ह्या असे वागू नका ना. विक्रम काका म्हणतात, मालिनी तुला कळतं आहे का, अगं माझ्या आईने एवढ्या आवडीने तिची ती आठवण जीवाला दिली होती, आपल्या मुलाला दिली होती. तिचा किती विश्वास होता जीवावर. जीवा तिची आठवण, शेवटची आठवण सांभाळून ठेवेल, जपून ठेवेल. पण जीवाने ती आठवण विकली आणि सौदा केला ग तिचा. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, मला सगळं मान्य आहे विक्रम, सगळं कळतं आहे मला, पण तुम्ही आता हा जो स्वतःला त्रास करून घेताय ना, ते सगळं मला अजिबातच पटत नाही आहे. तुम्ही प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. अहो या सगळ्यात तुमचा काय दोष आहे? जर जीवाने वेळेवर आपल्याला या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. मला मान्य आहे, पण आता प्लीज तुम्ही शांत व्हा. विक्रम काका म्हणत असतात, नाही मालिनी, मी शांत नाही होऊ शकत. जीवा जे वागलं आहे ना ते खूप चुकीचं आणि वाईट वागलेलं आहे. मला जीवाकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती गं. मी कायम त्याच्यावरती विश्वास ठेवला. लहान आहे, अल्लड आहे म्हणून प्रत्येक गोष्ट त्याची सोडून देत गेलो. त्याचाच त्याने गैरफायदा घेतलेला आहे. कदाचित जर वेळेवर मी जीवाची कानउघडणी केली असती तर आज हे सगळं घडलं नसतं. बाप म्हणून मी सुद्धा कुठेतरी कमी पडलो असेन कदाचित. तर आता इकडे जीवा हा नंदिनीकडे आलेला असतो. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. जीवा नंदिनीला समजावून सांगतो की हे बघ नंदिनी, या सगळ्यामध्ये तुझा काहीही दोष नाही आहे. उगाच तू स्वतःला दोष देऊ नकोस, तू स्वतःला चुकीचं ठरवू नकोस. आणि आता मला खात्री आहे तू माझ्याबरोबर असताना मी कशातच कमी पडणार नाही. आता मी ऑफिसला जायला लागेन, छान काम करायला लागेन आणि मग मी बाबांना पुन्हा माझ्या चुकीवरती त्यांना मला माफ करायला भाग पडेन. तू काळजी करू नकोस. त्यानंतर मग आता जीवा हा रोज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करायला लागलेला असतो. आता तो रोज 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत म्हणजे चक्क 2 तास ओव्हरटाईमसुद्धा करत असतो. कारण विक्रम काकांनी त्याला सांगितलेलं असतं की तुला घरातून कुठलेही पैसे मिळणार नाही आहेत, त्यामुळे तुला तुझ्या बायकोचा आणि तुझा खर्च या सगळ्या गोष्टी जे काही असेल ते सगळं तुझ्या पगारात भागवायचं आहे. आणि संसार म्हटला की खर्च हा आलाच, त्यामुळे जीवा आता खूप जास्त काम करत असतो. हे सगळं बघून पार्थला खूप वाईट वाटत असतं. कधी काळी जो भाऊ येऊन आपल्या खुर्चीवरती मोठ्या बिमाखात बसला होता आणि माझ्या दादाचं जे आहे ते सगळं माझंच तर आहे, मी आणि माझा दादा एकच आहोत असं म्हणाला होता, आमचं ऑफिस आहे असं म्हणाला होता, तोच भाऊ माझा आज माझ्याच ऑफिसमध्ये, आमच्याच ऑफिसमध्ये साधा एम्प्लॉई म्हणून माझ्या हाताखाली काम करतो आहे आणि मला त्याला एवढं राबवून घ्यावं लागतं आहे. या गोष्टीचं पार्थला खूप दुःख असतं. पण बाबांनी सांगितल्यामुळे पार्थलासुद्धा जीवाकडून कामं करून घ्यावीच लागत असतात. तर आता इकडे जे असतात म्हणजे जीवाला ज्यांनी मदत केलेली असते, महाजन सर, त्यांनी आता जीवाला कॉल केलेला असतो आणि ते आता जीवाला विचारत असतात, काय मग जीवा शेठ, कसं काय सुरू आहे आता? आनंद निवास परत मिळालं, मग काय आता एकदम खुश ना? बाय द वे नंदिनी काय म्हणते? अरे एवढे दिवसात तू फोन करशील अशी वाट बघत थांबलो,
पण तुझा काही पठ्ठ्या फोन येईना. मग शेवटी विचार केला की आपणच तुला फोन करावा, जरा माहिती विचारावी, चौकशी करावी. आनंद निवास कसं सुरू आहे, तुझं बाकीचं सगळं कसं सुरू आहे, छान सुरळीत सुरू आहे ना रे. आता जीवा इकडनं काहीच बोलत नसतो. मग मिस्टर महाजन म्हणतात, जीवा काय मौन वगैरे धरलं आहेस की काय, की माझ्याशी बोलायचं नाही आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, नाही हो असं काही नाही आहे, तुमच्याशी का बोलायचं नसेल मला. आणि मग आता ते जीवा म्हणतात, जीवा काय झालं आहे, तुझा आवाज का असा येतो आहे, हे बघ तू माझ्याशी काही खोटं बोलतो आहेस का, लपवतो आहेस का काही. त्यावर जीवाला आता ते सांगतात, हे बघ माझ्यापासून काही लपवू नको, जे असेल ते प्लीज माझ्याशी उघडपणे बोल माझ्याबरोबर जीवा. मग आता जीवा बोलायला सुरुवात करतो आणि मिस्टर महाजनांना तो सगळं खरं सांगून टाकतो की त्याने आजीचा हार विकला. मग विक्रम काकांना खरं कळलं आणि तो हार आता परदेशात गेला आहे वगैरे वगैरे सगळं. आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर मिस्टर महाजन जीवाला म्हणायला लागतात की जीवा तू तो हार विकलास, कुठल्या दुकानात विकलास. मग जीवा आता त्या दुकानाचं नाव सांगतो. मग आता ते मिस्टर महाजन म्हणतात, या दुकानात, मला सांग तुझ्या आजीचा हार नेमका कसा होता. त्याबरोबर मग आता मिस्टर महाजनांना जीवा सांगायला लागतो, माझ्या आजीचा हार हा माझ्याकडे फोटोमध्ये आहे, मी फोटो पाठवतो तुम्हाला. आणि मग आता जीवा त्यांना फोटो पाठवतो आणि म्हणतो, हा बघा हा होता माझ्या आजीचा हार. आता आजीचा तो हार बघून लगेचच मिस्टर महाजन जीवाला म्हणतात, जीवा कन्फर्म हा आजीचा हार आहे. त्याबरोबर आता जीवा हा लगेचच सांगतो की हो हा आजीचा हार आहे माझ्या, सांगा ना सर तुम्हाला काही माहिती मिळेल का याबद्दल. त्यावर मिस्टर महाजन सांगतात, अरे माहिती काय, आपल्याला हारच मिळेल. त्यावर जीवा म्हणतो म्हणजे. त्यावर मिस्टर महाजन सांगतात की हा जो हार आहे तो मी माझ्या बायकोसाठी विकत घेतलेला आहे आणि तू ज्या ज्वेलर्सचं नाव घेतलंस तिथूनच विकत घेतलेला आहे, त्यामुळे मी तुला हा हार परत करेन. पुढच्या 15 दिवसांनी मी पुन्हा इंडियामध्ये माझ्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी डील क्रॅक करण्यासाठी येणारच आहे, तेव्हा मी हा हार माझ्याबरोबर घेऊन येईन. मी तुला म्हटलं होतं ना की मी तुला काहीतरी गिफ्ट देईन म्हणून, तर आता माझ्याकडून तुला हा हारच गिफ्ट असेल, तुझ्या आजीचा हार मी तुला परत करेन जीवा. आता हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो. जीवा म्हणतो, सर तुमचे खूप उपकार झाले, मी तुमचा पै परत करेन. त्यावर मग मिस्टर महाजन जीवाला म्हणतात, आता मित्रसुद्धा म्हणतोस आणि पै परत करण्याची भाषा करतोस, जीवा असं म्हणालास तर मी हार देणार नाही आहे तुला. मग जीवा म्हणतो, नाही सर सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण प्लीज तुम्ही हार घेऊन या लवकर. त्यानंतर मग जीवा आता घरी आलेला असतो आणि घरी येऊन तो ही गोष्ट नंदिनीला सांगतो की नंदिनी आपल्याला आजीचा हार परत मिळणार. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे जीवा जे काही बोलायचं आहे ते प्लीज जरा स्पष्ट आणि खुलून बोलाल का. मग जीवा आता नंदिनीला सांगायला लागतो की आजीचा जो हार होता तो दुसरं तिसरं कोणी नाही तर मिस्टर महाजनांनी विकत घेतला होता आणि मिस्टर महाजनांनी तो हार त्यांच्या बायकोसाठी घेतला होता. पण आज त्यांचा सकाळी मला फोन आला होता आणि ते मला विचारत होते, माझा आवाज नर्वस वाटला म्हणून त्यांनी मला खोदून विचारलं. मग मी त्यांना सगळं खरं सांगितलं आणि जेव्हा मी त्यांना ज्वेलरी शॉपचं नाव सांगितलं तेव्हा त्यांनी मला आजीच्या हाराबद्दल आणखीन माहिती विचारली. मग मी त्यांना हाराचा फोटो पाठवला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो हार त्यांनीच विकत घेतला आहे. त्यावर नंदिनी म्हणते, मग ते आपल्याला परत करतील का. त्यावर जीवा म्हणतो, अगं हो, ते पुढच्या 15 दिवसांनी हार घेऊन आपल्याकडे येणार आहेत, कारण ते तेव्हा इंडियात त्यांच्या एका मीटिंगसाठी येतील. त्याबरोबर आता मिस्टर महाजनांनी जीवाला हार परत केलेला असतो. मग तो हार घेऊन आता जीवा संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सगळे डायनिंग टेबलवर चहा प्यायला बसलेले असतात तेव्हा येतो. त्यावेळेस जीवाला बघून सगळेजण तिकडनं जात असतात. तर जीवा म्हणतो, थांबा सगळ्यांनी, तुम्हा सगळ्यांजवळच बोलायचं होतं म्हणून मी तुम्ही सगळे इथे असतानाच आलो, नाहीतर तुम्ही कोणी इथे आहात हे बघून मी स्वतःच इथे आलो नसतो. मग जीवा तो हाराचा डबा उघडतो आणि विक्रम काकांसमोर धरत म्हणतो, बाबा आजीचा मी गमावलेला हार मी परत आणला. त्यावर मग विक्रम काका म्हणतात, हा हार तू कुठून आणला जीवा, तुझ्याकडे कसा आला. मग जीवा सांगायला लागतो की मिस्टर महाजन म्हणून एक व्यक्ती आहेत ज्यांनी नंदिनीच्या आनंद निवासला फंडिंग केलं होतं आणि भास्कर काकांना फसवायलासुद्धा मला महाजनांनीच मदत केली होती. हा हार आपल्या ज्वेलरी शॉपमधून त्यांनी त्यांच्या बायकोसाठी खरेदी केला होता, पण जेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं तेव्हा त्यांनी मला तो हार परत केला आहे. त्याबरोबर आता जीवा विक्रम काकांना म्हणतो, बाबा मी चुकलो असेन, मी आजीच्या आठवणी विकल्या असतील, आजीचा आशीर्वाद विकला असेल, पण जिवंत माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी माझ्या मेलेल्या आजीच्या आठवणींचा सौदा केला होता. अर्थात तो चुकीचा होताच, त्यासाठी मी तुमची माफी मागतो, पण खरंच मी हे सगळं मुद्दाम केलं नव्हतं. माझ्या हातात खरंच काही पर्याय शिल्लक राहिला नव्हता म्हणून मी हे सगळं केलं होतं. जमलं तर मला आता तरी माफ करा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबू.
बघूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.